तर आज डेंजर झोनमध्ये आहेत विशाल आणि सागर. विशालने मागच्या आठवड्यात जे केले त्याच्यामुळे तो आहे आणि सागर तर असायलाच पाहिजे होता. त्याच्यानंतर रितेश भाऊनी सर्वांना विचारले की तुम्हाला काय वाटतं कोण घराबाहेर जाईल. प्रत्येकाने सांगितलं विशाल जाईल किंवा सागर जाईल, व्हॉट एव्हर इट मे बी. मग अनुश्रीला सांगितलं का ते स्टोर रूम मध्ये जाऊन लखोटे घेऊन या, जे रोल केलेलं असतं ना ते, आणि द्या एकमेकांना. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कोण घराबाहेर थांबणार, कोण घराबाहेर जाणार आहे. आणि आज घराबाहेर जाणार आहे सागर कारंडे. होय मित्रांनो, सागर कारंडेचा बिग बॉस मराठी सीझन 6चा प्रवास आज या ठिकाणी संपणार आहे. आजपर्यंत तो खूप वेळा गायब झालाय, खूप वेळा दिसलाय घरामध्ये, मध्येच भांडणं करतो, टास्क चांगले खेळतो, नंतर परत गायब होऊन जातो, रडतो. खूप जास्त इमोशनल असलेला सागर कारंडे थोडा हसवतो, थोडा रडवतो, आणि असं दोघला असणार किंवा दोन्ही साईडने खेळणार असं सागर कारंडे आज घराबाहेर जाणार आहे. तुमच्या भरपूर जणांची इच्छा आज पूर्ण होत आहे. पण काहींना वाईट वाटलं असेल की राखी जायला पाहिजे होती, विशाल जायला पाहिजे होता, अनुश्री जायला पाहिजे होती, पण नाही, त्यांची बारी पुढच्या आठवड्यात. या आठवड्यात सागर कारंडे 100% घराबाहेर जातोय. आणि हे एलिमिनेशन तुम्हाला फेअर आहे की अनफेअर आहे हे मला सांगा. जर सागर कारंडे नाही तर घराबाहेर कोण जायला पाहिजे होतं हे पण मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहतोय. आणि हो, तेवढं 500 सबस्क्रायबरचं करून टाका आज कम्प्लीट. हे खूप मोठं एक गिफ्ट होईल तुमच्याकडून माझ्यासाठी. सो प्लीज तेवढं करा. थँक्यू.